हॅलो फ्रेंड्स, हॅपी संडे ऑल ऑफ यू. आज आपण संडे स्पेशल जेवण बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण आधी बनवणार आहोत मल्टीग्रेन पालक पराठा आणि मिक्स डाळ, तडकेवाली मिक्स डाळ बनवणार आहोत. आणि त्यानंतर आपण कॅबेज सॅलड बनवणार आहोत. म्हणजे हेल्दी जेवण. आज काहीतरी संडे स्पेशल बनवायचं म्हटल्यानंतर आपल्याला सगळ्यांना ते चमचमीत मस्त खावंसं वाटतं ना, कारण सगळे घरी असतात आणि तुम्हाला वेळ पण असतो बनवायला. तर अशा प्रकारे आपण आधी पराठ्याची तयारी करून घेणार आहोत. तर मी त्याच्यासाठी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो गरम पाण्यातनं आपण ब्लांच करून घेणार आहोत. फक्त आपल्याला ब्लांच करायचं आहे, बॉईल नाही करायचं आहे. ब्लांच केल्यामुळे त्याच्यातले घटक तसेच टिकून राहतात, म्हणून आपण ते ब्लांच केलेलं आहे फक्त. कारण जर तुम्ही बॉईल केलं तर त्याच्यातले विटॅमिन्स वगैरे कमी होतात आणि थोडा काळाही पडतो पालक. त्यानंतर आपण तो चाळणीतनं चाळून तो पाण्यातनं काढून घेतलेला आहे आणि आपण आता मिक्सरमधनं काढून घेऊया. तर आपण आता मिक्सरमध्ये पालक ॲड करतो आहे आणि त्याच्यात आपण 3-4 लसूणच्या कळ्या घालणार आहोत आणि अद्रकचे 3-4 तुकडे घालणार आहोत आणि ऑब्वियसली मिरची 2-3 तुकडे. तर आपण ते आधी बेटर मिक्सरमधनं वाटून घेऊया. छान प्रकारे मस्त बारीक करून घ्यायचं आपल्याला. आणि त्यानंतर आपण आता कणिक मळण्यासाठी आपण तयारी करून घेऊया. तर मी आधी घेतलं आहे जवळजवळ 1 वाटी गव्हाचं पीठ, नाचणीचं अर्धी वाटी, ज्वारीचं अर्धी वाटी, पाव वाटी सोयाबीन आणि पाव वाटी बेसन घेतलेलं आहे. तर आता आपण ॲड करून घेऊया. गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे मी आधी, त्यानंतर नाचणीचं पीठ ॲड केलं आहे आणि आधी ज्वारीचं पीठ पण ॲड केलेलं आहे त्याच्यात. आता चण्याच्या डाळीचं पीठ ॲड केलं आहे आणि आता सोयाबीनचं पीठ ॲड करणार आहोत आपण. त्यामध्ये आपण जे मिक्सरमधनं बेटर वाटलेलं आहे ते पालकचं, ते आता आपण ॲड करून कणिक मळण्याची तयारी करून घेतलेली आपण आता. तर आपण आता डो बनवून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ पण लागणार आहे, टेस्टनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर आपण मस्त आता डो बनवणार आहोत. चला तर आपण डो बनवून घेऊया. त्याच्यात जर तुम्हाला पातळ वाटलं पीठ तर तुम्ही अजूनही थोडंसं ॲड करू शकतात पीठ आणि डो नीट बनवून घेऊ शकता, जसं आपण चपात्यांना बनवतो. त्यानंतर थोडंसं तूप लावून आपण बाजूला ठेवून द्यायचे 10-15 मिनटं, म्हणजे पीठ थोडंसं मस्त नरम होईल. आणि त्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. म्हणजे जेवढे आपण चपातीसाठी करतो तेवढे मस्त गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि ते म्हणजे सगळे एकच टायमाला आपण बनवून ठेवणार आहोत, म्हणजे आपले पराठे आपले पटापट लाटता येतील. तर आता पोळपाट आणि लाटणे घेऊया आणि त्याच्यावरती एक गोळा घेतला आहे पालक पराठ्याचा आणि तो आपण आता लाटून घेणार आहोत. मस्त हेल्दी पराठा आहे हा. त्याच्यात आपण आता आधी थोडं तूप लावणार आहोत आणि त्यानंतर एक फोल्ड करून घेणार आहोत आणि परत तिथे पण लावल्यानंतर परत आपण एक फोल्ड करणार आहोत आणि तो नीट लाटून घेणार आहोत. तर हा पालक पराठा तुम्ही जर मुलांना टिफिनसाठी पण दिला तर खूप हेल्दी आहे. म्हणजे सगळ्यांसाठीच हेल्दी आहे, पण मुलांना तो ग्रीन दिसतो ना कलर, म्हणून ते मुलं पटकन झटपट मस्त खातात मुलं आवडीने. कारण आमच्याकडे पण तसंच आहे, सगळ्यांना जर पराठा बनवून दिला ना डब्यात तर खूप आवडीने खातात मुलं, तर खूपच आवडीने खातात. तर अशा प्रकारे आपला मस्त लाटून झालेला पराठा आपण तो आता शेकून घेऊया. थोडं तव्याला तूप लावून घेऊया आपण आणि मग शेकायला घेऊया. तर आपला एका बाजूला शेकल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूला पलटणार आहोत आणि दोघं बाजूनं जर कोरडा वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही थोडंसं तूप लावू शकतात त्याला. तुम्हाला म्हणजे कमी जास्त जसं लागेल तसं तुम्ही त्या प्रमाणात लावू शकतात. अशा प्रकारे मस्त आपण उलटा केलेला पराठा. आता थोडासा कोरडा जर वाटत असेल, म्हणजे कोरडा वाटतो आहे मला थोडा, तर मी त्याला थोडंसं तूप लावते जेणेकरून पराठा मस्त लागेल आणि थोडं सॉफ्ट पण होईल नंतर. तर अशा प्रकारे आपला पराठा आता मस्त रेडी होत आलेला आहे, जो मुलांच्या डब्यासाठी पटकन तुम्ही असं बनवून देऊ शकतात फास्ट. त्याच्याबरोबर टोमॅटो कॅचअप, दही असं काहीतरी देऊ शकतात. तर चला आपला पराठा आता रेडी झालेला आहे, तो आपण एका साईडला काढून घेऊया. असे सगळे पराठे बनवून घेऊया. त्यानंतर आपण बनवणार आहोत मिक्स डाळ.
तर मिक्स डाळीसाठी मी घेतली अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी मसूरची डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी सालीसकट मुगाची डाळ. तर मी आता एका भांड्यात मुगाची डाळ ॲड केली, मसूरची डाळ ॲड केली आणि आता उडदाची डाळ ॲड करणार आहे. त्यानंतर सालीसकट मुगाची डाळ ॲड करणार आहे. सालीसकट मुगाची डाळ जर तुम्ही टाकली तर डाळीला चव छान लागते आणि खूप म्हणजे जे म्हणतात ना एकदमच चव छान लागते. त्यानंतर आपण आता कुकरला 2 शिट्टी लावून घेणार आहोत. डाळ पटकन शिजते ही, खूप काही वेळ नाही लागत कारण भिजवलेली मी डाळ आधी 10-15 मिनटं. तर अशा प्रकारे आपण आता 2 शिट्या कुकरला करून घेऊया डाळीला. त्यानंतर आपण तडक्यासाठी आपण तयारी करून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी मी घेतलं आहे एक पॅनमध्ये तेल घातलेले, त्याच्यात मी घालणार आहे मोहरी, जिरा आणि मी आधीच लसूणचे तुकडे आणि अद्रकचे तुकडे करून ठेवले. अद्रकचे तुकडे घातलेत मी आधी. आता लसूण घातला. त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे. त्यानंतर आपण घालणार आहोत रेड चिली पावडर आणि थोडासा गरम मसाला घालणार आहोत जो डायजेशनसाठी चांगला असतो आणि हळद घातलेली मी थोडंसं. आणि ते आपण आता डाळीमध्ये टाकून देऊया म्हणजे आपली डाळ छान होईल. त्यानंतर मी आता ती झाकून ठेवणार आहोत, त्याच्यात फ्लेवर मस्त उतरेल व त्या तडक्याचा म्हणून. आणि थोडीशी मी कोथिंबीर घालणार आहे, थोडीशी मस्त वरून. कोथिंबीर वरून घातली तर छान लागते डाळ. तर आता आपण पुढची तयारी करून घेणार आहोत कॅबेज सॅलडची. कॅबेज सॅलडसाठी मी कॅबेज आधीच कट करून ठेवला आहे. त्यानंतर ऑलिव्ह ऑइल घातलेलं आहे आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर पण घालणार आहोत आपण त्याच्यात. त्यानंतर घातलं आहे लिंबू, अर्धा लिंबू मी पिळून घातलेला आहे. तुम्हाला कमी जास्त जसं आवडेल तसं घाला. हे सॅलड खूप टेस्टी लागतं, हेल्दी पण असतं आणि सगळ्यांना घरात खूप मस्त आवडतं हे सॅलड. त्याच्यात मी थोडं रेड चिली पावडर घालणार आहे आणि त्यानंतर थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. शेंगदाणे तर हेल्दी असतातच, तुम्हाला माहिती आहे, अजून सॅलड मग हेल्दी होणार. आता ते आपण छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत आणि थोडं सॉल्ट घालणार आहोत टेस्टनुसार. अशा प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपलं सॅलड, मग त्याच्यात आपण वरून थोडी शेव घालणार आहोत म्हणजे ते सॅलड खूपच छान लागतं. अजून तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही याच्यात थोडं टोमॅटो केचप पण घालू शकतात, तसं पण छान लागतं आणि असंही छान लागतं. तर अशा प्रकारे आपलं हातचं हेल्दी जेवण तयार झालेलं आहे, जे खूप खूप हेल्दी आहे. मुलांना मिक्स डाळ, मल्टीग्रेन, पालक पराठा असे प्रकार जर तुम्ही केलेत तर मुलांसाठी खूप हेल्दी आहे, आपल्या मोठ्यांसाठी पण हेल्दी आहे. तर प्लीज माझ्या चॅनल